मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर स्वागतच आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। धनंजय मुंडेंच्या हकालपट्टी संदर्भात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान पारदर्शीपणे कारभार करताना त्यांचे हात कुणी बांधतंय का हा प्रश्न असल्याचंही ठाकरे यांनी म्हटलंय। सगळ्या गोष्टी अधिवेशन काळातच बाहेर कशा आल्या असा सवालही त्यांनी केलाय। मला असं वाटतं की मुख्यमंत्री जर पारदर्शी कारभार करत असतील तर त्यांचं स्वागत आहे, पण पारदर्शीपणाने कारभार करताना त्यांचे हात कोणी बांधतायत का हा सुद्धा एक प्रश्न आहे। महाराष्ट्राच्या जनतेला आता या सगळ्याचा वीट आलेला आहे, कंटाळा आलेला आहे। त्यांना त्यांच्या व्यथा सोडवणारं सरकार पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या अधिवेशन काळामध्येच बाहेर कशा आल्या आणि 2-1 महिने जर त्या होत्या तर बाहेर का आल्या नव्हत्या, आणि जर बाहेर आलेल्या होत्या किंवा यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील तर त्याच वेळेला यांचा राजीनामा का घेतला गेला नाही, हे या अनुषंगाने निर्माण झालेले प्रश्न आहे। नेमकं खरं कारण काय? कारण धनंजय मुंडे यांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाय। त्याच वेळेला अजितदादा असं म्हणालेत की त्यांनी नैतिकतेच्या आधारावरती दिलेला आहे। तर नेमकं कारण काय? आणि जर का त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिला असेल तर एवढे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांचा राजीनामा मग घेतला का गेला नाही याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे।